राहुल वाटा फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय या पिंपळस संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर सुपूर्द केलेलं आहे. पहिले षटक हातांसाठी आहे. पहिला चेंडू ज्यावेळेला डिलिव्हर केला जाईल त्यावेळी टाइम आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. 1:56 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर केला गेलेला आहे. इथे मध्ये शतरक्षक चेंडू खाली या राजमाली आणि इथे संपुष्टात येते या खेळी भावी स्थले याची पहिल्या चेंडू पहिला फलंदाज 22 स्थले हा आल्या पावले माघारी परत आला. आपण बघतोय रॉयल डकचा शिकार होताना पाहायला मिळतोय आणि राहुल वल्टा यांनी या पहिल्या चेंडूला आपल्या संघाला अर्ली ब्रेक थ्रू दिला. राहुल वल्टा आपण बघतोय ज्याने पहिल्या चेंडूवर भावेश थले याला माघारी धाडलेला आहे. न्यू बॅटर अल्पेश भोईर वडना पोझिशनला खेळण्यासाठी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. इथे या बाहेरच्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न चेंडू निघून जातोय या विकेट कीपरच्या हातामध्ये. या ऑसोटो ऑफस्टमा चेंडू हाताळताना गोलंदाज राहुल पाहायला मिळतोय. कुठल्या प्रकारचे धाव नाही. इथे मात्र विकेटचं पत्र आणखी एक फलंदाज बाद होताना वेले संघाला दुसरा हादरा. एकूण हवेदेव संघाचा संघटनेचा प्रतिनिधी आपण त्वरित संपर्क साधायचा आहे कारण आपले ऑफिशियल नोंद आपण केलेली नाही. स्विंग अँड मे 7 बाद या चेंडू सरळ निघून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. दोन फलंदाज शून्यावर बाद झालेले आहेत. अतिशय दैनंदिन स्थिती सध्या वेले संघाची पाहायला मिळते. इथे मात्र वाईड यॉर्कर चेंडू शॉर्ट पॉइंट रिझल्ट मध्ये चेंडू अडवला जातोय. एक धाव फलंदाज अखेर पूर्ण केले जाते. पाचव्या चेंडूवर अकाउंट ओपन होत आहे पसोया 7080 गावदेव वेले या संघाचं. 2-1 अशी नाजूक स्थिती सध्या वेले संघाची पाहायला मिळते. पहिले षटक मार्गस्थ राहुल वटाईने 2 सफलता अर्जित केलेल्या आहेत. भावेश थले आणि अल्पेश भोईर हे बाद झालेले आहेत. इथे मात्र मिश्राम पाटका चेंडू हवेमध्ये विशाल मस्के चेंडू खाली सेफ आणि तिसरा फलंदाज बाद होताना वेले संघाचा भारत मात्र बॅक टू पॅव्हलियन. पहिली षटक समाप्त झाल्याने पहिली षटक आपण बघितलं तर अवघ्या 4 मिनिटांमध्ये पूर्ण केलं गेलेलं आहे. 3 विकेट नक्कीच गेल्यानंतर देखील फक्त 4 मिनिटे इथे षटकासाठी खर्च केले गेले आहेत आणि हीच अपेक्षा इतर संघांकडून देखील असणार आहे
कारण आज अंतिम दिवस आहे, शेड्यूल खूप मोठं आहे, तब्बल 9 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. पहिल्या षटकी समाप्त झाले. पहिल्या षटकी समाप्तीनंतर कम खर्चाला फुल चर्चा असं षटक राहुल वाटायचं राहिलेलं आहे. वाटा पहिल्या षटकामध्ये वरचढ ठरलेला आहे का, पण आपण पाहतोय या 3 फलंदाजांना त्याने माघारी धाडलेलं आहे आणि धावफलकावर फक्त आणि फक्त एकच धाव पाहायला मिळते. दुसरं षटक लगेच सुरू करायचं आहे. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज संकेत म्हस्के. तर संकेत म्हस्के याचा सामना करू फलंदाज आशिष पाटील. स्विंग अँड मिस. चांगले चेंडूच्या हाताला आपण बघतोय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, मध्ये चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क साधता नाही फलंदाजाला. निर्धाव चेंडू अतिशय खराब स्थिती आपण बघतोय. खराब सुरुवात वेले संघाची आणि टॉस जिंकून पेपा संघाच्या संघटनेने जो निर्णय घेतलेला आहे प्रथम शतकषट करण्याचा, तो निर्णय राहुल याने सार्थ ठेवलेला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 3 हादरे दिलेले ते वेले या संघाला. गोलंदाज संकेत म्हस्के पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे या खोलत हाताळलेला चेंडू कार्पेटच्या सहारे चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा रिझल्ट मध्ये ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने स्वतःचा अकाउंट ओपन केला फलंदाज. सॉरी या 2 धावेवर आशिष पाटील पोहोचतोय आणि संघाची धावसंख्या देखील 2 पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीमधील हा सामना पाहतोय. यानंतर दोन्ही संघ आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. एजन गॉन विकेटचा पतन. तिसरा हात चौथा हात बसतोय इथे मात्र या वेल या संघाला. ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासाचा विचार केला तर आतापर्यंत आपण बघितलं तर 4 फलंदाज शून्यावर बाद झालेले आहेत. ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये भिवंडी तालुक्यामध्ये असे घटना घडले. मानकुले मैदानावर सूर्य विपक्ष अंजुर या 2 संघामध्ये जो सामना झाला अंतिम, त्या सामन्यामध्ये तब्बल 14 फलंदाजी शून्यावर बाद झाल्या होत्या आणि त्या सामन्यामध्ये 15 धावा देखील डिफेंड झाल्या होत्या. इथे मात्र आलेल्या चेंडूला फिरकून दिलेला आहे. क्रिस का गाना सुनेगा, क्रिस का शॉट देखेगा. जो यूपीएल स्पर्धेमध्ये देखील चमकला होता आणि इथे देखील चमकताना पाहायला मिळतोय. आलेल्या षटकाराने त्याने स्वतःचा अकाउंट ओपन केला आणि 3 मध्ये 3 षटकार जर ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक इथून जाहीर झालेलं आहे. धनाजी पाटील मास यांच्याकडून हे खास पारितोषिक क्रिस साठी असणार आहे. क्रिस तल्याने षटकाराने स्वतःचं खातं उघडलेलं आहे. पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळी विशाल चेंडू खाली आणि विकेटचं पतन. क्रिस याला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. एक तुम्हारी तो दुसरे हमारी हे चित्र सध्या पाहायला मिळतंय. होते मात्र त्यानंतर त्या खेळीचं रूपांतर त्याला मोठ्या खेळीमध्ये करता आलेलं आहे आणि 5वा फलंदाज इथे बाद होताना वेले या संघाचा निम्मा संघ आपण बघूया. स्वर्गीय हरिश्चंद्र बालू पाटील व स्वर्गीय किसन बालू पाटील खेळाडू कक्षाच्या दिशेला परतलेला आहे. न्यू बॅटर प्रतीक येतोय.
5 फलंदाज बाद झालेले आहेत अर्धा संघ डगोरच्या आश्रयाला. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 8 धावा. इथे समोर चेंडूला खेळलेला एक धाव फलंदाज पूर्ण करतात. तसं मिसफील्ड पाहायला मिळत आहे मात्र एका धावेसह दोन्ही फलंदाज समाधानी पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 9. 2 षटके समाप्तीनंतर यानंतरचे दोन्ही संघनायक आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. वीर तानाजी दापोडे बे संघनायक जय कबरा वेल संघाचा संघनायक आणि 2 षटकांचा वेल आपण बघितला तर 10 मिनिटांचा वेल इथे घेतला गेलेला आहे. पाच फलंदाज बाद झाल्यानंतर देखील जास्त वेळ इथे पाहायला मिळाला नाही. अगदी वेळेवर खेळ पाहायला मिळते कारण 2 षटकांसाठी बरोबर 10 मिनिटांचा वेळ इथे मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या पिंपळा संघाने खर्च केलेला आहे. आणि आता मात्र इतर 2 षटकांचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 2 षटकामध्ये एक सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचायचा असेल तर इथे मात्र फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल कारण इनफ टोटल दापोलकर पाहायला मिळत नाही. जणू का आपण पाहतो विकेट आणि रन्स मध्ये रेस लागलेले. 5 फलंदाज बाद झाले त्यांनी या संघाची धावसंख्या 9 पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत वीर तानाजी दापोडे बी विपक्षच्या जय कबरा वेले या 2 संघामध्ये. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. आयोजक संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज महेश माली बॉलिंग ट्रॅकवर तर महेश मालीचा सामना करेल फलंदाज प्रतीक पाटील. इथे चेंडू निघून जातोय विकेटच्या हातामध्ये. अँगल क्रिएट करताना आपण पाहतोय गोलंदाज महेश माली. धावसंख्या स्थिर धावप्रेकर 9 धावा. क्रिश थलेचा अपवाद वगळला तरी एकही मोठा फटका इनिंग मध्ये पाहायला मिळाला नाही. महेश माली 3रं षटक घेऊन आलेल्या पिंपळा संघाकडून पुन्हा एकदा सामना करत फलंदाज प्रतीक पाटील. इथे मॅच टाइम फटका चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडू खाली कॉटन बॉलच्या रूपाने फलंदाज बाद प्रतीक पाटील याची गेली देखील संपुष्टात. नवव्या धावसंख्येवर तब्बल 6 फलंदाज बाद झालेले आहेत आणि न्यू बॅटर मैदानामध्ये स्वराज्य मात्र येतोय. पूर्णपणे घसरगुंडी उडालेली आपण पाहतोय. टर्न केलेल्या चेंडूला लॉ फुलटा चेंडू होता मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. एक सिंगल रन्स घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. सिंगल संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 वर पोहोचते. सध्या मैदानामध्ये आशिष पाटील आणि स्वराज म्हात्रे हे फलंदाज पाहायला मिळतात. 6 फलंदाज बाद झालेले आहेत. 6-10 अशी नाजूक स्थिती पोहोचूया 7080 गावदेव वेला या संघाची. मॅच टाइम फटका हा फटका देखील फसलेला आहे. गोलंदाज चेंडू खाली आणि या कॉटन बॉलच्या रूपाने अँकरिंग फलंदाज बाद 7वा हादरा वेल या संघाला.
नवीन फलंदाज वंश तले येतोय. 10 धावसंख्येवर तब्बल 7 फलंदाज बाद झाले आहेत. अतिशय खराब स्थिती आपण पाहतोय. आणि जर नक्कीच स्कोर कार्डचा विचार केला तर एखाद्या शहराचा पिनकोड भासावा असा स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. जो फलंदाज येतोय तो फलंदाज फक्त पटावर हजेरी लावण्याचं काम करतोय. एकामागे एक फलंदाज इथे बाद झालेले आहेत. स्विंग अँड मिस. एखाद्या पत्त्याचा बंगला धनाजी पाटील ज्याप्रमाणे कोसळतोय त्याप्रमाणे इथे मात्र वेले संघाचा डाव कोसळलेला आहे. 10 धावसंख्येवर तब्बल 7 फलंदाज बाद झालेले आहेत. पिंपलास फर्स्ट क्लास परफॉर्मन्स पाहायला मिळते. तिखट गोलंदाजी केली जाते. इथे मात्र मिस्टॉन फटका हा देखील राजमौली चेंडू खाली आणि 8वा फलंदाज बाद होताना वेल या संघाचा. नवीन फलंदाज प्रतीक भोईर येतोय. 8 फलंदाज बाद झाले तर घसरगुंडी उडालेल्या आपण बघतोय. ती या वेल या संघाची अतिशय खराब परफॉर्मन्स या सामन्यामध्ये पाहायला मिळते. खरं तर पहिल्या सामन्यामध्ये ओळी संघाला ज्या संघाने घाम फोडला होता तो संघ मात्र अडचणीमध्ये. आणि दरम्यान आगमन होतोय अनिकेत पाटील खंडू डॉन यांचं. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. ज्यांच्या माध्यमातून आपण ज्या जर्सीज पाहतोय जे खबऱ्या वेले संघाच्या अंगामध्ये त्या जर्सीज त्यांनी स्पॉन्सर केलेल्या आहेत. वेलकम अनिकेत पाटील खंडू डॉन. आपल्या देखील हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून आपण मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये कोल्ड ड्रिंक्स देखील पाहतोय. निशाण आलेला मात्र पूर्णपणे आज शांत दिसलेला आहे तो वेले संघ. 10 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. इथे मात्र चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न हा देखील फटका बसलेला आहे. आणि आणखीन एक फलंदाज जाळले डगवाच्या असलेला 9वा फलंदाज बाद होताना वेले या संघाचा. पाटील यांचं देखील आगमन होणार आहे. ब्रेकिंग न्यूज आमच्या कॉम्बॉक्स पर्यंत आलेले आहे. तब्बल 9 फलंदाज बाद झालेले आहेत आपण बघतोय. आणि 10 धावा धावप्रकार पाहायला मिळतात. अतिशय दैनंदिन स्थिती सध्या वेले संघाची आपल्या होम ग्राउंड पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज मंथन थले येतोय. शेवटच्या षटक आणि शेवटची जोडी मैदानामध्ये. स्विंग अँड मिस. 9 बाद 10 अशी धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते. जणू काही धावा आणि गडींमध्ये नक्कीच सैरत लागलेली आहे. इथे मात्र मिस्टॉन फटका हा देखील आणि झेल मात्र सोडला गेला. राजमाली नक्कीच त्याला देखील दया आलेली आहे वेले संघावर. त्याने हा झेल सोडलेला आहे. आणि जो अलॉटचा धोका होता तो मात्र इथून आपण पाहतोय टललेला आहे. वेले संघाची शेवटची जोडी मैदानामध्ये. धावसंख्या 11 धावा धावफलक पाहायला मिळतात. शेवटची षटक आणि शेवटची जोडी मैदानामध्ये. इथे एक्स्ट्रा कोरिझर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावीसाठी देखील प्रयत्न केला गेलेला आहे. 2 धाव पूर्ण आणि 2 धावीने वेले संघाची धावसंख्या पोहोचते 13 वर. शेवटचे षटक मार्ग असते. शेवटच्या षटकामध्ये शेवटचे 2 चेंडूचा खेळ अजून शेष आहे. लो स्कोर आपण पाहतो या स्पर्धेमधील निच्चांक धावसंख्येचा दुर्दैवी विक्रम कदाचित आता मात्र वेले संघाच्या नावे आपल्याला पाहायला मिळेल.
इथे पंचांचा वाटचा इशारा, बुडत्याला काढीचा आधार. आपण मध्ये धावा येणं महत्वाचं आहे. धावा कशा येऊ, 14 धावा धावपैकी पाहायला मिळतात. यावेळी मिस्टाईम फटका मात्र झेल घेतलेला आणि ऑल आउट सर्व बाद वेले संघ आपण बघतोय. धावपैकी धावा 14 आणि 15 धावांचं एक मामूली लक्ष इथे मात्र आपण बघतोय विधी 11 667 पिंपळाच्या संघासमोर. वीरतानाजी दापोडे बी संघ संघाने फसवया 7080 जे का वेले संघ संघाने पण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. नेक्स्ट मॅच वेले विपक्ष दापोडे या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. तर बोलू आपण स्वागत करेल. पिंपळास गावची समाजसेवक हनुमान मस्के साहेबांची आणि त्यांचा हेतूची सन्मान करण्यासाठी मी अविनाश पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हनुमानना मस्के साहेबांना सन्मानित करायचं आहे. पिंपळास गावचे समाजसेवक आहेत हनुमानजी मस्के साहेब आणि त्यांचा हेतूची सन्मान इथून केला जाईल. या आपण पाहू शकता पिंपळास गावचे समाजसेवक हनुमान मस्के साहेबांचा सन्मान इथून केला जातोय. मायची उद्यानरी शॉल त्यानंतर हे रोपट अनेक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. त्यानंतर सारंगावची या समाजसेवक इंद्रपाल पाटील साहेबांची देखील विशेष उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान अविनाशजी पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते इंद्रपाल पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. विधी 667 जनमन पिंपळा संघाचे या पॅकर कल्पेशजी मस्के साहेबांची उपस्थिती प्रेक्षकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि कल्पेश मस्के साहेबांना विनंती असेल पण व्यायाम पेढू द्या आपल्या देखील या स्पर्धेमध्ये अधिक स्वागत आहे. तसेच त्यांच्या समेत विद्यमान उपसरपंच अल्पेशजी म्हात्रे साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील आपल्या देखील या स्पर्धेमध्ये अधिक स्वागत आहे. दरम्यान सारंगावची समाजसेवक इंद्रपाल पाटील साहेबांचा सन्मान इथून आपण करत आहोत. त्यानंतर वेलेगावचे समाजसेवक मारुती पाटील साहेबांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान इथून आपण करणार आहोत. वेलेगावचे समाजसेवक मारुती पाटील साहेब त्यांचा देखील सन्मान अविनाशजी पाटील यांचे शुभ हस्ते आपण करत आहोत हे आपण पाहू शकता. सत्यवान पाटील साहेबांचं देखील इथे आगमन झाल्याने त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर वेलेगावचे समाजसेवक शरद म्हात्रे साहेबांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि त्यांचा देखील सन्मान आपण इथून करणार आहोत. शरद म्हात्रे साहेब वेलेगावचे समाजसेवक आहेत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान अविनाशजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जात आहे हे आपण पाहू शकता. त्यांचे देखील खास उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. या स्पर्धेमधील निच्चांक धावसंख्येचा दुर्दैवी विक्रम आपण पाहतोय. वेले संघाचे नावे पाहायला मिळतोय.
अवघ्या 14 धावा आणि 15 धावांचं एक माफक लक्ष इथे मात्र पिंपळा संघ इनसाइड आवडा फटका एक्स्ट्रा गोलच्या डोक्यावरून भारत मात्र चेंडूपर्यंत पोहोचतोय. स्कोरचा विकेट फटका केला आपण त्याने चेंडू निघून जातोय. बॅकवर्ड स्कोरिंग बद्दल सीमा पारला 4-2 साठी चौकार. विधी 666 जर्मन पिंपळा संघ पाहायला मिळतो कारण संघाची धावसंख्या 10 आणि इथून अवघ्या 5 धावांची आवश्यकता आहे. टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे वीरताने दापोडे बी संघाचा संघ नाही. आपण टॉस साठी या केवळ इथून आपण पाहतोय 5 धावांची आवश्यकता आहे. एकतर्फी सामना सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. दरम्यान हरीश भोईर साहेबांनी सूर्यकांत पाटील साहेबांचं देखील या स्पर्धेमध्ये आमचे व्यायाम आगमन झाले आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकात समाप्त झालेल्या पहिल्या षटकात समाप्त धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 12 धावा. इथून केवळ इनमिन 3 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. एक माफक आव्हान ठेवलं गेलं होते ते दिशांत पाटील फॅम टीम पोसोई 7080 गावदी वेले संघासमोर. कल्पेश मास्के फॅम टीम आपण बघूया विधी 666 जर्मन पिंपळा संघाचा पारडा पूर्णपणे जड पूर्णपणे सामना या संघाच्या बाजूने झुकलेला आहे. हुक किल्ला चेंडूला हुकचा फटका मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळालेला आहे. दुसऱ्या अटॅम्प मध्ये हा झेल पकडला गेला आणि अखेर पहिला फलंदाज बाद होताना इथे मात्र पिंपळा संघाचा न्यू बॅटर दीपेश सुतार येतोय. केवळ 3 धावांची आवश्यकता आहे पण बाजूया इथे मात्र पिंपळा संघाला विजयासाठी. आज मित्रांनो आपण जर बघितलं तर बदलापूर येथे सभापतीपदी प्रणिता प्रसन्न कुलकर्णी यांची निवड झाली आणि त्यांच्या निवडीबद्दल जॅकॉब वेली या संघावरून त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि आज वाडेकर येथे नगरसेवकपदी निवड झालेली ती श्यामल गायकर साहेबांची अनिकेत मुकादम यांची ती मामाश्री आणि त्यांची उपस्थिती देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला सायंकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. श्यामल गायकर साहेबांचं देखील अभिनंदन इथे मध्ये जॅकॉब वेली संघाकडून केलं जात आहे. त्या ऑन साइडला मिडिल क्रीजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात.
आमचे मॅन ऑफ द सिरीज स्पॉन्सर राहुल अनंत पाटील साहेबांचं आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे, ज्यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलं गेलेलं आहे. फर्स्ट सेकंड थर्ड ट्रॉफी स्पॉन्सर आकाश पाटील साहेबांचं देखील इथे आगमन झालं आहे, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे, ज्याच्या माध्यमातून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीज आम्हाला त्याने स्पॉन्सर केले आहेत. विजयाच्या उंबाट्यावर आपण मध्ये पिंपळा संघकारण इथून फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. दोन फलंदाज सलामीचे बाद झाले तर अक्षय पाले आणि वैभव पाटील हो करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र पंचाचा इशारा वाईट येतोय. आव्हान वाईट चुपाने आणि स्कोर इज लेवल. केवळ एका धावेची आवश्यकता इथे मात्र विधी 666 जनमन पिंपळा संघाला जय संपादन करण्यासाठी. आणि हा विजयी फटका विजय संपादन केलेला आहे तू कल्पेश मस्के फॅमिली विधी 666 जनमन पिंपळा संघ. अभिनंदन कल्पेश मस्के, अभिनंदन विधी 666 जनमन पिंपळा संघ. हॅडलक दिशान पाटील, हॅडलक पसोया 7080 गावदेव वेले. तर टॉस कडे आपण बोलणार आहोत, तर टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल दिशान पाटील फेम टीम पसोया 7080 जगाबरा वेल विपक्ष वीरताने दापोडे बी या 2 संघामध्ये. आणि आपल्यामध्ये नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे खरं तर वेलेगावचे A1 जोडे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत सूर्यकांत पाटील साहेब आणि हरेश भोईर साहेबांना की आपण या आपल्या शुभ असं आपण टॉस करणार आहोत टॉस बॉक्स मध्ये. सूर्यकांत पाटील साहेब आणि हरीश भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल दिशान पाटील फॅम टीम पसोया 7080 जगाबरा वेल विपक्ष वीरताने दापोडे बी या 2 संघामध्ये. हरीश भोईर साहेब आणि सूर्यकांत पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण या टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार. हेड आणि टेल ह्या नाण्याच्या 2 बाजू आहेत. हेड कोण आहे दापोडे संघनायकाचा मात्र टेल आलेला. अनिकेत पाटील खंडू डॉन यांनी टॉस जिंकले. आमच्या दोन्ही मान्यवर विनंती असेल की व्यापीची सोडायची आहे. अनिकेत पाटील टॉस आपण जिंकले. सर्वप्रथम जे आयोजन नक्कीच आयोजनासाठी विशेष मेहनत तुमची पाहायला मिळते. मात्र आयोजनाविषयी मी विचारणार आहे टॉसचा महत्वाचा होता. हो 100%. आणि टॉस महत्वाचा तू जिंकला निर्णय काय असेल? बॅटिंग प्रथम फलंदाजी आपण करणार आहेत आणि प्रथम फलंदाजी करण्यामागे काय खास कारण? प्लेयर जरा कमी आहेत आज. नाही की ऍज अ कॅप्टन तुझा रोल नेहमीच संघासाठी चांगला असणार आहे. कारण प्लेअर ऑफ द टुर्नामेंट तू वेले प्रीमियर लीग मध्ये ठरलेलास. वेले प्रीमियर लीग विषयी काय म्हणशील? वेले प्रीमियर लीग विषयी म्हणण्यास तयार नाही. आपल्या संघाला अधिक शुभेच्छा. दापोडे बी संघाने टॉस आपण गमलो. सर्वप्रथम आपल्याला फलंदाजी करा. टॉस तुम्ही जर जिंकला असेल तुमचा निर्णय कसा? क्षेत्ररक्षण. मात्र आपल्याला नक्कीच आता क्षेत्ररक्षणच करायचं आहे आणि क्षेत्ररक्षण मिळालेलं आहे. तर समोर चांगला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत थांबण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी 10 पर्यंत. आपल्या चांगला अधिक शुभेच्छा. टॉस केला गेला. टॉस जिंकलाय अनिकेत पाटील पसोया 7080 जगावर वेल संघ संघटना प्रथम फलंदाज स्वीकारले. मी घेऊन जातोय टॉस बॉक्स सगळं म्हणजे कॉम बॉक्स मध्ये बॅक टू कॉम बॉक्स बाकीची मात्रे. आणि मॅनेजमेंटचं पारितोषिक आपण इथून देणार आहोत. पॉवरच्या षटकामध्ये ज्यांनी पॉवरफुल फलंदाजी केली होती गुणोदित राहुल वाटा आणि समूह संघावर त्यांनी वरवंटाच फिरवला होता असा राहुल वाटा ठरलाय या सामन्याचा सामनावीर. कम खर्चलो फुल चर्चेल असं त्याचं षटक राहिलं होतं. कारण फक्त 1 धाव खर्च केले ते 3 विकेट त्यांनी प्राप्त केले होते. तो राहुल वाटा ठरलाय या सामन्याचा सामनावीर. अविनाश
अविनाश पाटील यांना विनंती असेल की आपण आपले शुभ असते सूर्यकांत पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. सूर्यकांत पाटील साहेबांची विशेष उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि त्यांचा सन्मान इथून अविनाश जी पाटील यांच्या शुभ असते हा सन्मान आपण करत आहोत. आपण बघू शकता माजी उद्यानरी उपदार शॉल त्यानंतर आकर्षक सन्मान चिन्ह आणि या स्पर्धेमध्ये एक नवीन संकल्पना आपण बघतोय झाडे लावा झाडे जगवा हे रोपट देखील दिलं जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून हा संदेश दिला जातोय. त्यानंतर आपल्यामध्ये राहुल अनंता पाटील साहेबांची देखील विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान आपण इथे करणार आहोत. पुन्हा एकदा अविनाशजी पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते राहुल अनंता पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे.